कारण की उत्सव उत्सव केवळ नावाला उत्सव नाही तर उत्साहाचा उत्सव आपण पाहतोय. आज मस्ती आनंद या साऱ्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. प्रत्येकजण रंगांची उधळण करून ह्या ठिकाणी आलाय. काही ठिकाणी लीग फॉर्मॅटमध्ये मॅचेस देखील होत आहेत. प्रत्येकजण आज खेळला बागडलाय मस्ती केली आहे आणि आता जरूर क्रीडांगणावरती आता हे दोन संघ खेळताना पाहायला मिळतील. प्लेइंग 11 मधील काहीशे खेळाडू ऑफ बॅलन्स देखील असू शकतात परंतु काही हरकत नाही. 40+ क्रिकेट आहे जिथे आनंद द्विगुणित नेहमीच होताना आपण पाहिलं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. केशवदादा चौधरी यांना आपण पाहतो. तर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये संजय आणि प्रवीण. यस टीम मानपाडा. संजय स्ट्रायकिंग एअरवरती आणि प्रवीण वझे. यस संजय पवार आणि प्रवीण वझे ही जोडी. पहिला चेंडू लेफ्ट प्ले गेम ऑन. यस 12 वाजेल तर या आपण इकडे आपली व्यवस्था आहे बसण्याची. ओके ओके. पहिला चेंडू गोलंदाज रेडी राईट मोर द विकेट ना. चांगला चेंडू ब्लॉक हॉलला जणू काय खोलात टाकलेला हा बॉल होता. पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट झाली. डावाला सुरुवात मानपाडा संघ करत असताना मानपाडा आणि काटई ही विद्यमान लढत. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना टीम काटई आणि समोर ओपनिंग प्लेयर संजय आणि प्रवीण ह्या दोघांना आपण पाहतोय. एकी आकड्यानं डावाला सुरुवात. 5 षटकांची ही मॅच आणि 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत ह्या अशा अपेक्षेनं ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक बंधनकारक षटक ज्याला आपण म्हणतो. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड बॉल शॉर्ट पिच चेंडू फुल करत असताना ताकद दाखवली आहे. एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन सीमा पार. आजच्या दिवसातील हा पहिला दमदार चौकार. चौकारानं केलाय. यस गुरदास भोईर यांचं देखील आगमन आपण पाहू शकाल. सहर्ष स्वागत. केशव चौधरी गोलंदाजी ट्रॅकवरती. एक चौकार त्यांच्या विरोधात आणि आता धावफलक 5 या आकड्यावर. वन्स अगेन बॅकफूट पंच करायचं होतं. या अगोदरची लाईन अगदी लेगस्टिकच्या दिशेनं आणि चेंडू देखील शॉर्ट पिच होता त्या कारणास्तव फुल करत असताना चौकार आपल्याला डीपमध्ये स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर लेंथ मागे होती परंतु चेंडूची लाईन जर आपण पाहिली तर ऑफस्टिकच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल करताना आपण केशव चौधरी यांना पाहतोय. पुन्हा जागा बनवली. आपल्या फेवरेट झोनमध्ये खेळायचं होतं परंतु क्षेत्ररक्षण चांगलंच झालं. एक धाव दरम्यान कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉल चांगला होता प्रवीण यांचा आणखी त्यांना स्वतःला डेंजर झोनला धावायचं होतं आणि धाव देखील कंप्लीट झाली आहे. हे कॉम्बिनेशन ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा आपण क्रिकेट खेळता सिंगल डबलवरती जेव्हा आपलं लक्ष केंद्रित असतं अशा मुमेंटला कॉल हा खूप महत्त्वाचा असतो. यस नो वेट या गोष्टी प्रामुख्यानं आपल्याला कराव्या लागतात आणि ते करत असताना पुढील चेंडू गॅप शोधायचं होतं परंतु एक्झॅक्टली क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि चिकित सिंगल. रिस्क पुन्हा एकदा घेतली होती आणि धाव कंप्लीट देखील केली आहे. धावेसाठी संघर्ष करतात हे दोन्ही फलंदाज. पहिल्या विकेटसाठी सध्या तरी आता छोटीशी पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहू शकाल. 8 ही आकड्यावरती आता धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. चौकारानं सुरुवात झाली होती. संजय दीप पुढे सरसावले होते. खेळण्याचा प्रयत्न उंची जरूर परंतु डॉट बॉलनं ह्या षटकाची झाले सांगता पहिलं षटक समाप्त होतं. एका षटकाखेरीज बिनबाद 8 अशी सावध सुरुवात बॅटिंग करत असताना टीम मानपाडा.
यस तर संजय पाटील, संजय पवार, यस गणेश भाने उंबारलीच यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज संजय पवार यांच्यासाठी लागण्यात आलाय. 1500 होतील ना. यस एका बाजूला 3 षटकारांसाठी 5000 रुपये आपण पाहू शकाल. यस सन्माननीय निलेश शेट वझे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल सलग 3 आले तर रोख कॅश 5000 रुपये आणि प्रति षटकारासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता कॅश प्राइज वाढलंय, कदाचित आता मोठे फटके आपल्याला पाहायला मिळू शकतात. गोलंदाजी ट्रॅकवरती अरविंद पाटील सेकंड ओव्हर राऊंड द विकेटनं इथे चांगला चेंडू बॉडीवरती. एक धाव या ठिकाणी पूर्ण होत असताना आणि एका धावेच्या मदतीनं दुहेरी अंकात धावा आपल्याला पाहायला मिळतात 10 आकड्यावर. फलंदाज एकही बाद झाला नाही आहे. एकतर नामी संदीप फलंदाजांसाठी सलग 3 षटकार निलेश शेट वझे यांच्याकडनं 5000 रुपये आहेत आणि फटका तर आलाय. प्रवीण यांच्या बॅटमधनं हा तडाखेबंद षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्पर्धेतील आजच्या दिवसातील हा पहिला दमदार षटकार फलंदाज प्रवीण वझे यांच्याकडनं. संगीत आपण ऐकता ते आज या तालावरती बऱ्याच जणांना नाचताना आपण पाहू शकाल. जसा जसा वेळ पुढे जाईल ना तसे तसे प्रेक्षक असतील आमचे खेळाडू जे थिरकताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. षटकार आलाय, दोन येतील का असा प्रश्नचिन्ह होता, परंतु आता अलॉंग द कार्पेट हा चेंडू गरंगलत चाललाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, कारण की फटका अतिशय चांगला होता. अगदी जमिनीशी वार्ता करत हा चेंडू डीपमध्ये रवाना झाला. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या दरम्यान हा बॉलला अडवण्यात आलं. तोपर्यंत अवधी होता धावा 2 कंप्लीट झाल्यात. आता धावसंख्येला वेग प्रदान करत असताना आपण प्रवीण वझे यांना पाहतोय. यस तर भक्ती इंटर राजेश सन्माननीय अरुण शेठ गोरपेकर यांचं आगमन झालंय आणि त्यांच्याकडनं यस अर्जुन भाई पाटील या ठिकाणी खेळतात. त्यांनी जर झेल पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 1000 रुपयाचं, यस माफ करा. तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण झाला. पॉवर प्लेची 2 षटकं होती ती षटकं समाप्त झाली. पहिल्या षटकात दमदार गोलंदाजी आपण पाहिली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये एक अफलातून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येमध्ये वेग निर्माण केला होता. अर्थातच धावा 10 कंप्लीट केल्या. 2 षटकानंतर 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिषटक 9.0 अशी सरासरी आणि एक घडी मात्र गमावलाय. 18 आकड्यावरती हा पहिला धक्का. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रजनीकांत, यस रजनीकांत गायकवाड.
चला वेळ जास्त खर्च करू नका. प्रत्येक षटकानंतर जर आपण टीम मीटिंग केली, वेळ खर्च केला तर जास्त उशीर आपल्याला होईल. लेट नाईट मॅच आपल्याला खेळावे लागतील. तर रजनीकांत गायकवाड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 2 षटकानंतर 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यस, यानंतर 40+ सामना असेल दिवा आणि त्यांच्या अगेन्स्ट हेडूटने. असे 2 संघ असतील तर दोन्ही संघाचे संघनायक आपण आल्याची वर्दी द्यायची आहे, रिपोर्ट आपण करायचा आहे, कारण की आपण आज सलग सामने पूर्ण करणार आहोत. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. तर हेडूटने संघ आणि दिवा संघ आपले प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नसतील तर त्यांना लगेच इन्व्हाइट करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू आणि सलग मॅचेस आज आपण चालू ठेवणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपला. चला जास्त वेळ आपण खर्च करू नका. 20 मिनिटाचा अवधी आपल्याला 4 षटकांसाठी आहे. तर 20 मिनिटात 4 षटकं झाली नाहीत तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलमध्ये जास्त लावावा लागेल. आणि आतापर्यंत जवळजवळ 11 मिनिटाचा अवधी यस खर्च झालाय. 3रं षटक संदीप चौधरी फुल्लेंचा चेंडू प्रहार केलाय. अगदी आमंत्रण दिलं होतं ते स्वीकारलंय आणि बॉलला पाठवलंय ते आता लॉंग लेग रिजनला सीमारेषा पार खणखणीत चौकार. राहणार नाही. या त्याच्या बॅटमधून चौकार. संजय पवारला आपण पाहतो षटकारासाठी, त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु आता षटकार येतील का. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. क्लीन बोल्ड. यस, स्क्वेअरलेग पंच या ठिकाणी दर्शवतात की यष्ट्यांवरती जे बेल्स होते ते पडलेत. जरूर यष्ट्यांना स्पर्श करून हा चेंडू मागे निघून गेला होता. फलंदाजाला देखील त्याचा ठामपत्ता नव्हता, परंतु पंच दर्शवत आहेत की क्लीन बोल्डच्या माध्यमातून हा धक्का दुसरा लागलाय तो टिप भानपाडाला. निलेश शेट. यस, आता त्यांच्याकडनं 8000 रुपयाचं पारितोषिक. जर सलग 3 षटकार जो आलेला नौका फलंदाज रणजित ठाणगे आपण पाहतोय त्यानं जर सलग 3 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. यस, दुसऱ्यांसाठी 5000 रुपये आहे, परंतु या खेळाडूसाठी स्पेशल 3000 रुपये आणखीन वाढलेत. म्हणजे सलग जर 3 षटकार आले तर आज यस आज धुलीवंदन त्यात आणखीन रंग विखेरले जातील असं आपण म्हणू शकतो. या सलग 3 षटकार गरजेचे आहेत. चांगला चेंडू. पुन्हा एकदा फुल ओव्हर लेंथ. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही आहे, कारण की जवळच हा चेंडू आपण पाहू शकाल. रिंगणाच्या आतमध्ये हा चेंडू फील्ड होईल आणि तोपर्यंत फक्त सिंगल. चांगलं सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत. बॅलन्स सुरुवात. एका बाजूने धावा देखील येतात, विकेट देखील मिळवले टीम काटेईनं. ते पाहता अजूनपर्यंत बॅलन्स दोघांसाठी ही मॅच आपण म्हणू शकतो. जोपर्यंत डाव पुढे जात नाही तोपर्यंत मॅचची स्थिती, मॅचचं भवितव्य लवकर खेळलं जाणार नाही. चांगला फटका अगदी गॅपमधून अप्रतिम क्लासिकल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज रजनीकांत गायकवाड यांच्या माध्यमातून आणि चेंडूला पाठवलं सीमा पार. वैयक्तिक 4नं अकाउंट ओपन केलं आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 27 या कड्यावरती. इकडे 27 धावा. षटकातील 2 चेंडू अजूनही शेष आपण पाहतोय. द विकेटचा हा बॉल इथे लेफ्ट तर केलाय. यस, यष्टीरक्षकाच्या मागे बॉल निघून गेला. वेल लेफ्ट. 1+1 अशा धावा 2 इथे प्राप्त होतील.
येस, चंद्रकांत दादा यांना आपण यष्टांच्या मागे पाहतोय. येस, इथे देखील फटका चांगला आहे, येऊ शकतोय आणि पहिला मॅक्सिमम षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो नौका आलेला फलंदाज रणजित ठाणगेच्या बॅटमधनं अजून जर 2 आले तर रोख कॅश 8,000 रुपये त्याला प्राप्त होतील. म्हणजे संधी आहे आणि जरूर ह्या खेळाडूमध्ये क्षमता देखील आहे, ती त्यानं आता दाखवायला सुरुवात केली आहे. षटकार आणि या षटकारच्या मदतीनं मात्र आता धावफलक पुढे सरकत असताना 35 धावा स्कोर कार्डवरती. तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावसंख्येची आता लयलूट आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक हाताळत असताना संदीप चौधरी यांना आपण पाहतो, परंतु त्यांच्या विरोधात धावा मात्र आता आणखी 2 बॉल 2 यायला पाहिजेत, परंतु चांगला बॉल ऑफस्टिकच्या दिशेनं ते बॅकफूट पंच आपण पाहू शकाल. डिपिश पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, तिथे चेंडू फील्ड होईल तोपर्यंत धावा 2 धावा आणि धावफलक 37 या आकड्यावर. षटक तिसरं देखील या ठिकाणी पूर्ण झालं आणि 3 षटकानंतर 37 म्हणजे चांगली टोटल आता आपण म्हणू शकतो. ती अर्थातच बॅटिंग करत असताना टीम मानपाडाची टॉस गमावला आणि ते प्रथम बॅटिंग करतायत. सुरुवात संयमानं राहिली होती, 8 धावा त्यानंतर 10 धावा आणि या षटकामध्ये आता तो वेग आता वाढताना आपण पाहतोय. अर्थातच ग्राफ जो धावसंख्येचा आहे तो उंचावताना टीम मानपाडा संघ 3 षटकानंतर मात्र चांगली स्थिती आता प्राप्त केली बॅटिंग टीमनं. यस, सलग 2 षटकार तरी देखील 5,000. यस, रणजित ठाणगेसाठी आज मात्र ATM खुलच झालंय. आज पैशाची बरसात जरूर ह्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. पाण्याची मांग, जर पाण्याची गरज असेल तर पाणी आपण जरूर मागू शकता, अन्यथा पण कमी वेळ खर्च करा आणि इनिंगची समाप्ती देखील करायची आहे. यस, दरम्यान 14 गाव विभाग प्रमुख आणि नागाव गावचे माजी सरपंच सन्मान्य बालारामजी पाटील साहेबांचं शुभ. यस, बालाराम परशुराम पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. विनंती आहे मान्यवरांनी ह्या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. अगदी क्रिकेटसाठी नेहमीच आपण पाहतोय जे सातत्यानं आवर्जून उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की ह्या क्रीडांगणावरती नेहमीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती ज्येष्ठ कार्यकर्ता आणि त्यांचं शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. यस, हा फिल्डिंग महिना आपण पाहू शकाल, तिथे मात्र दमदार फिल्डिंग करत असताना आणि त्यांच्यासाठी कॅश प्राईज लावलं आहे ते आमचे अरुण गोरपेकर यांनी. जर झेल प्राप्त केली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल, परंतु झेल त्यांच्या दिशेने येत नाही आहे. आतापर्यंत काही जे फटके आपण पाहिले ते प्रॉपर टायमिंग, मिस टायमिंग बरेचसे कमी फटके पाहायला मिळाले. आणि आता संधी आहे ती फलंदाजाला सलग 2 षटकार जरी आले तर देखील कॅश प्राईज तो कमवू शकतो. परंतु अगदी अलॉंग द कार्पेट चपराक लावली होती आडव्या बॅटनं, परंतु डीपमध्ये मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करेल तोपर्यंत सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं मात्र डावाला पुढे नेत असताना 39 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी ट्रॅकवरती अरविंद पाटील. सेकंड स्पेलमध्ये पहिल्या षटकात 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. P2चं षटक त्यांनी टाकलं होतं, परंतु आता पुन्हा स्वतः आता कोटा पूर्ण करत असताना चांगला चेंडू ऑन सेटला टर्न केला, डीपमध्ये स्क्वेअर लेग तैनात आहे, चेंडू फील्ड होईल. 1च धाव. गुड फिल्डिंगची ज्या पद्धतीची सजावट आहे ना, अगदी त्याच पद्धतीचे चेंडू देखील फेकत असताना अरविंद यांना आपण पाहतोय. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्या पद्धतीनं आपण व्यूहरचना करता त्या पद्धतीची लेंथ आपल्याला हाताळावी लागते आणि सध्या तरी त्या गोष्टी करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती अरविंदला आपण पाहतोय. फक्त 5-6 पावलांचा त्याचा रणअप, रिदमिक गोलंदाजी आपल्याला त्यांची पाहायला मिळते. चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासनं थोडासा हा चेंडू दूर ठेवला होता आणि फलंदाजाला शांत ठेवला. बऱ्याच उशिरानं डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला, अन्यथा धावा सातत्यानं येत होत्या. कुठे का होईना आता अंकुश लावायचा आहे टीम काटेला देखील. हा चेंडू देखील बॅटन पॅडमधून निघून गेलाय. ती सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर ज्या ठिकाणी चेंडू कलेक्ट केलाय यष्टीरक्षकानं ते पाहता आपल्याला पाहायला मिळतोय. 1 to go शेवटचा चेंडू. आतापर्यंत फक्त 3च धावा. काय गोलंदाजी दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला का आणलंय आणि तो विश्वास मात्र सार्थ ठरवत असताना अरविंद पाटील यांना आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी राहिली आहे. इथे मात्र अतिरिक्त बाहेर निघालेला हा बॉल आणि पंतांकडनं वाईटची खून आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त 1 धावा. आतापर्यंत या षटकात फक्त 3च सिंगल खर्च केल्या होत्या आणि आता ही 4थी अतिरिक्त धाव मात्र खर्च करत असताना शेवटचा बॉल आहे ओव्हर द विकेटचा.
चांगला चेंडू, स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये फिल्डिंग देखील चांगली झाली, परंतु बॉल पकडणं आपल्या फॉल थ्रू मध्ये इतकी सोपी गोष्ट नाही. पायाच्या साह्यानं बॉलची गती कमी केली, परंतु एक धाव वाचू शकले नाहीत. षटक चौथे या ठिकाणी कंप्लीट झाले. या षटकात फक्त धावा आल्या त्या 5. एकंदरीत 4 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 42 धावा. टीजे नेक्स्ट मॅच हेडूटने आणि त्यांच्या विरोधात दिवा संघ आहे. यस, आणि वाकळण आणि वडवली. यस, रायव्हलरी रेग्युलर मध्ये आपण पाहतो आणि 40+ देखील 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. वाकळण आणि वडवली हे 2 ताकदवर संघ, आणि दिवा आणि हेडूटने या दोन्ही संघाचे संघ नाही का आपण जे जे संघ आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले असतील त्यांना विनंती आहे, या आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर भलं मोठं हे आमचं मंच आहे, त्या मंचावरती येऊन आपण असं नसतं व्हायचं आहे. येस, नागाव संघाचा सामना हा 4था आहे, परंतु कॅप्टन लवकर आलेत. 4 षटकांचा खेळ संपला. 42 धावा आपण पाहतोय, आणि शेवटचं षटक मनोज पाटील यांचा वापर. ऑलराऊंडर आहेत आणि आता सध्या स्थितीला गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. यस, आप्पा तर इनॅक्शन मध्ये आहेत, म्हणजे ते प्रॅक्टिस करतायत. चंद्रकांत दादा पाटील यांना आपण पाहतोय. आज तिकडे संघ जिंकला, आज दिवस त्यांचा आहे. रात्र कुणाची आहे हे पाहावं लागेल, कारण की दिवसा कामगिरी दमदार झाली आहे. आता सध्या त्या सराव देखील करतायत आणि नंतर इनॅक्शन मध्ये स्वतःचा संघ देखील असेल. शेवटचे 6 चेंडू पूर्वार्ध आपण पाहतो. खेळाचं काटे आणि त्यांच्या विरोधात मनपाडा संघ खेळत असताना मनोज पाटील. पहिला चेंडू लाभ करायचा होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती हा बॉल येत नाही. या डॉटनं सुरुवात आपल्याला मनोज यांची पाहायला मिळते. सुरुवात 3 षटकापर्यंत जर आपण विचार केला तर असं वाटलं होतं की ते 60+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर काय लाजवाब षटक राहिलं ते अरविंद पाटीलचं, आणि सुरेख कमबॅक आपल्या संघाला त्यांनी जरूर मिळवून दिला. आता अंतिम षटक मनोज पाटील. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. फ्लायटेड षटकार. ते रणजित ठाणगेंसाठी पारितोषिक 2 जरी आले तरी देखील पारितोषिक आहे. 1 तर ठोकला आहे आतापर्यंत, बॉल थोडी बीट झाले, परंतु आता त्याची भरपाई या षटकात मला करायची आहे. आत्मविश्वास त्याचा आपण पाहू शकाल. फुलटॉस बॉल, इथे षटकार येईल का? क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये जाऊन हा बॉल विसावलाय आणि कॉट बिहानच्या माध्यमातून खेळी संपले. ती रणजित ठाणगे यांची धक्का लागलाय तो 3रा बॅटिंग टीम मानपाडाला.
हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा ह्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीनं 50 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मनाशी आशा अपेक्षा 50शी बाळगली होती, त्याहून अधिक पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. हेडोटणे संघ या ठिकाणी उपस्थित आहे अगेन्स्ट जो संघ आहे त्यांच्या विरोधात. दिवा संघ आपला कॅप्टन. चांगला बॉल, परंतु इथे ऑन साईडला मिडॉनमधनं डीपमध्ये चेंडू रवाना झालाय. फक्त मिळेल ती सिंगल. आणि आता शेवटचा बॉल, तो बॉल फेस करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये आपण रजनीकांत गायकवाड यांना पाहतो. 51 लॉस ऑफ 3 विकेट, प्रोग्रेस इन 5 ओव्हर. आणि अंतिम बॉल असेल शेवटचा चेंडू. 51 धावा, 3 षटकामध्ये धावा 37 होत्या. परंतु त्यानंतर त्या पद्धतीची गोलंदाजी अरविंद पाटील आणि आता सध्या तरी मनोज पाटील डेट ओव्हरमध्ये अप्रतिम मार राहिला तो टीम काटाईकडनं. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू. हा बॉल देखील खूपच सुरेख होता. इथे देखील धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाला बाद. टार्गेट सेट बॉल होता, असं वाटलं तर मोठा प्रहार येईल, परंतु गोलंदाज हुशार होता, त्यानं चांगला चेंडू फेकला आणि फलंदाजाला मात्र मोठा फटका खेळू दिला नाही. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद. डाव पहिला संपलाय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम मानपाडानं बनवल्या त्या 51 आणि 52 धावसंख्येचं मापक असं लक्ष असेल ते जयदुर्गा माता काटेई समोर. नेक्स्ट मॅच हेडुटणे आणि त्यांच्या विरोधात दिवा संघ. तर हेडुटणे संघाचा संघनायक या ठिकाणी दाखल आहे, तर दिवा संघ आपला कॅप्टन्स आपण लगेचच या ठिकाणी पाठवायचा आहे, जेणेकरून आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू शकू. आणि त्यानंतर जो सामना आहे वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट वाकळण, तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण देखील या ठिकाणी या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आयोजन करता या ठिकाणी आम्हाला सूचित करतात की या दोन्ही टीमच्या कॅप्टनला देखील आपण इन्व्हाइट करायचं आहे. यस, पडलेगावचे सन्माननीय तुकाराम म्हात्रे आणि संतोष म्हात्रे दादांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं आज होली साजरी केली आहे त्यांनी. त्यांचं आगमन आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. या आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. नेक्स्ट मॅच हेडुटणे संघ उपस्थित आहे. दिवा संघ आपला कॅप्टन लगेच या ठिकाणी पाठवायचा आहे. तर चला सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करा. मॅचला लवकर पुन्हा सुरुवात करायची आहे. डाव पहिला आपण पाहिला जिथे 51 धावा मानपाडानं बनवल्यात. 52चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग आपण पाहू शकाल, म्हणजे येणारे 30 बॉल आणि विजयासाठी 52 धावा बनवायच्या आहेत. विकेट हॅट्रिक 3000 रुपये आमचे निलेश शेठ पाहिजे यांच्या माध्यमातून.
चला चला मॅचला सुरुवात करायची आपण. बराचसा विलंब जरूर या ठिकाणी झालाय, तर आता जास्त वेळ आपण खर्च करू नका. 52 धावा विजयासाठी आपल्याला बनवायच्या आहेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राजेश पाटील आणि साथीनं अरविंद पाटील ही जोडी पाटील बंधूंची आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील संजय पवार. पवार दी पॉवर इथे देखील पाहायला मिळेल का, परंतु आता यस मनपाडा एक्सप्रेस या नावानं त्यांची ओळख आहे, परंतु आता काय घडेल. यस बॅटिंगमध्ये फारसं मोठं योगदान नाही आहे, परंतु बॉलिंगमध्ये जरूर त्यांच्याकडनं अशा अपेक्षा वर्तवली जाते. पहिला चेंडू तर खूप सुरेख स्पेस आणि साऱ्या काही गोष्टी अगदी कंट्रोलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीनं रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण पाहतोय, ज्या पद्धतीचा त्यांचा गोलंदाजी ॲक्शन आहे, ज्या पद्धतीच्या रनवेमध्ये ते धावत आहेत, अगदी आपल्या रेग्युलर कारकिर्दीमध्ये दमदार गोलंदाजी त्यांची आपण निश्चित पाहिली असावी. अशा पद्धतीची त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. फुल्लेंचा चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन, अप्रतिम फटका, बॉलला पाठवले सीमारेषा पार. हा संघर्षाचा पहिला दमदार चौकार. चला या सालुंके साहेब संपर्क साधा जरा. चौकार आला पहिला डॉट, त्यानंतर चौकार. इथे देखील बॅकफुटला येऊन ती बॉलला काढायचं होतं कव्हर आणि पॉईंटच्या मधून, परंतु चांगली फिल्डिंग. एक धाव. राजेश पाटील मॅन इन फॉर्म. ह्या हंगामामध्ये अतिशय चांगला खेळ 40+ काठीच्या माध्यमातून, कारण की अगदी जर विचार केला तर त्या ठिकाणी स्पर्धा पाहिली होती स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. त्या चषकामध्ये दमखम ह्या दोन्ही टीम्सचा देखील आपण पाहिला होता. दोन दमदार संघ. पुढील चेंडू, काय स्क्वेअर कटचा फटका, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बॉल अगदी पुढे निघून चाललाय. शर्यत लागली आहे परंतु शर्यत जिंकले ती बॉलनं. चेंडू सीमारेषा पार. हा देखना चौकार. काय देखना चौकार पाहायला मिळाला. या गोष्टी क्रिकेटमध्ये गरजेच्या आहेत. ज्या पद्धतीनं आपण कॉपीबुक स्टाईलचे फटके म्हणतो ना, त्याच पद्धतीचा काहीसा हा स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक गली आणि पॉईंटमध्ये होते, परंतु त्या दोघांच्या मधली जी दरार आपण म्हणतो ती दरार शोधली आणि गॅपमधून हा चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड चौकार ह्याच्या ओव्हरमधील. इथे फटका लाजवाब आहे. स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, अगदी हातामध्ये बॉल विसावला. फटका दमदार होता परंतु लाईन क्लिअर करू शकले नाहीत आणि कॉट बँचच्या माध्यमातून धक्का पहिला. फलंदाज मात्र परतत असताना अरविंद पाटील बॅक टू द डगआउट. डीजे नवीन फलंदाज मनोज पाटील मॅन इन फॉर्म मैदानाच्या आतमध्ये. तर ह्या जोडीवरती बरेच काही निर्भर असेल, कारण की ह्या दोघांचा फॉर्म देखील त्यांच्या साथीनं आहे आणि अतिशय चांगला खेळ आपल्याला दोघांचा पाहायला मिळतोय. आघाडीचा फलंदाज अरविंद पाटील माघारी परतला. एक चौकार, त्यानंतर प्रयत्न षटकाराचा केला होता परंतु काहीशी ताकद कमी पडली असं मी म्हणेन आणि कॉट बेंचच्या माध्यमातून ते बाद झाले. अगदी टायमिंग खूप चांगलं साधलं होतं. एक्झॅक्टली जे ट्रॅप रचलं होतं फलंदाजसाठी त्यामध्ये सक्सेसफुल ठरला तो मनपाडा संघ आणि पहिली सफलता संजय पवार यांना. मनोज पाटील स्ट्रायकर रेनला. इथे देखील फटका फसला. चेंडू हवेमध्ये, चान्स आहे परंतु झेल ड्रॉप आणि रनआउटची संधी देखील होती.
दोन्ही फलंदाज करत काय होते, धाव कंप्लीट होऊ शकले असते परंतु झेलकडे पाहत राहिले. क्रिकेट आहे, अगोदर आपले प्रयत्न आपण करायला हवेत, कारण की ते धाव मिळू शकली असती परंतु नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळाली मनोज पाटील यांच्या साथीनं. आणि मात्र जीवनदान प्राप्त झालाय. डाव दुसरा आपण पाहतोय अर्थातच उत्तरार्ध. आणि उत्तरार्धामध्ये पहिल्या षटकात 9 या आकड्यावरती पहिला गडी गमावलाय आणि एका षटकाचा खेळ झाला पूर्ण. 52चं लक्ष गाठायचं आणि पहिल्या षटकात P1 मध्ये मात्र 9 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते पाठलाग करत असताना काटे टीमची. येणारं समीकरण, येणारे 24 बॉल आणि 43 धावसंख्येची आवश्यकता. चला वेळ आपण खर्च करू नका. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग जर आपण भरवली तर जवळजवळ 1.25 तास एका मॅचसाठी आपला खर्च होऊ शकतो. तर मॅचचा रिदम आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे आणि एका षटकानंतर आपण टीम मीटिंग भरायची नाही आहे, ह्या सूचना आयोजनकर्त्यांच्या वतीनं. 20 मिनिटामध्ये आपण जरूर 4 षटकं कंप्लीट करतोय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. P1 मध्ये फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु जर कंपॅरिझन आपण केलं तर जेव्हा मानपाडा संघ खेळत होता त्यांच्या 8च होत्या, म्हणजे त्या तुलनेत एक पाऊल पुढे आहे तो पाठलाग करणारा काटेई संघ. परंतु तिसऱ्या षटकामध्ये जरूर एक्सेलेटरवर पाय दिलं होतं आणि धावसंख्या वेगानं एकवटल्या होत्या त्या मानपाडानं. तशीच काही कामगिरी करावं लागेल. P2चं हे दुसरं षटक. फिल्डिंग सेट करत असताना सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रणजित ठाणगे यांना आपण पाहतोय. चला पंच आपण देखील आता ऑन करा जेणेकरून जास्त वेळ होणार नाही. एका षटकानंतर जर आपण 2 ते 3 मिनिटाचा अवधी घालवला तर जास्त विलंब होईल. चांगला बॉल परंतु बॉलच बॅक ड्राईव्ह डॉट बॉल. धाव मिळणार नाही. या 52चं लक्ष आहे. ते टार्गेट सोपं देखील नाही आणि कठीण देखील नाही आहे. जर चांगला खेळ झाला तर इथनं हे टार्गेट अचीव होऊ शकतो, परंतु काहीशे डॉट बॉल आले तर प्रेशर जरूर येईल तो टीम काठेवरती. ओव्हर द विकेटचा हा चेंडू, अप्रतिम फटका. दर्शक बनतील अर्थातच फिल्डर, कारण की त्या ठिकाणी होते, पाहत राहिले आणि चेंडू त्यांच्या समोरून सीमारेषा पार. बिग हिट, षटकार. थँक्यू. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला डॉट परंतु दुसऱ्या बॉलवरती अप्रतिम षटकार राजेश पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच रंगेल, कारण की 2 नामांकित संघ आहेत. जवळचे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, आगमन होतं आमचे ज्येष्ठ समालोचक विनोद सर पाटील यांचं. सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील बॉल राईट मोर द विकेट न. आता मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा यष्टीरक्षक पुढे सरकतायत. आता देखील हातातनं बॉल निसटलाय. दोन्ही फलंदाजांनी दोघांना जीवनदान प्राप्त झालंय आणि दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर ह्या दोघांमध्ये क्षमता आहे आणि मॅचचं चित्र कधी ते बदलवू शकतात. त्या दोघांना यस, ज्या दोघांनी झेल सोडलेत ना ते दोन्ही खेळाडू टीम मानपाडाचे अगदी महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. त्यांच्या हातात झेल ड्रॉप होणं म्हणजे खूप कमीदा या गोष्टी आपण पाहतोय. आज कदाचित नशिबाची साथ मिळवण्याची टीम काठेच्या बाजूने आहे. आणि चौकार. यस, एकतर झेल सुटला आणि त्यानंतर मात्र जणू काही जखमेवरती मीठ चोलावं त्या पद्धतीचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 4च्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. दोन्ही फलंदाज एक जीवनदान घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि कॅच कोणी सोडले हे देखील महत्त्वाचं आहे, कारण की 2 अव्वल फिल्डर त्यांच्या हातातनं झेल निसटणं म्हणजे आज नशिबाची साथ टीम काटे आणि या दोन्ही फलंदाजांच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूनं गोलंदाज चांगला प्रयत्न करतोय. रणजित ठाणगे आतापर्यंत 11 खर्च झाल्यात. एक चौकार, एक षटकार ह्या षटकामध्ये आपण पाहिलाय. शेवटचा बॉल. इथे देखील ताकद दाखवली आहे वन्स अगेन. आता क्षेत्ररक्षक आहेत
आता प्रवीण वझे यांना आपण पाहतो आणि त्यांच्या हातामध्ये हा झेल मात्र नक्कीच विसावलाय आणि निष्ठेचा श्वास नक्कीच सोडलाय आणि आता मात्र फलंदाज झाला बाद. बिग विकेट डाऊन. मनोज पाटील बॅक टू द डगआउट. दोन षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात धावा 9, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा विचार केला तर 11. एकंदरीत 2 षटकानंतर 20 धावा. मॅच बॅलन्स आहे कारण की या मॅचमध्ये धावा बनवायच्या होत्या. 30 बॉल 52, 12 बॉलमध्ये 20 बांधण्यात येणारे 18 चेंडू आणि आता गरज आहे ती 32 धावसंख्येची. 18 चेंडू 32 धावा. चला जास्त वेळ आपण खर्च करता मानपाडा संघ. प्रत्येक षटकानंतर इतका वेळ आपल्याला जोर दिला जात नाही आयोजनकर्त्याच्या वतीनं, तर आपण वेगानं मॅच कंप्लीट करायचं आहे. फील्ड सेटअप जर आपण पाहिली तर आता दूरवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत कारण की पॉवर प्लेची जी 2 षटकं होती ती समाप्त झालीत आणि क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं आपण पाहतो. डीपमध्ये कव्हरच्या दिशेला देखील क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर ऑनसाईडला मिड विकेट, स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ देखील आपण पाहतोय. आमचे कृष्णा म्हात्रे फॉर्च्यून इव्हेंटचे, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हरमध्ये आपण संजय पवार यांना पाहतोय. पहिला चांगला चेंडू परंतु खोदून काढलाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षण जरूर होईल बॉलचं. ती पंचांच्या दिशेने जणू काही चेंडू फेकला होता परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. ती सिंगल डबल चौकार षटकार एकंदर इनिंगला पुढे नेत असताना, डावाला पुढे नेताना आपण या फलंदाजांना पाहतोय. नौखालेला फलंदाज शिवाजी पाटील मैदानाच्या आतमध्ये. इथे का फटका सजवलाय, स्लॉक स्वीपचा देखणा फटका. क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न केला परंतु त्यांच्या समोरून हा बॉल सीमारेषा पार गेलाय. हा दमदार षटकार राजेश पाटील यांच्या बॅटमधून. मानपाडा संघाच्या विजयामध्ये जर कोणता खेळाडू उभा असेल तर तो हा स्ट्रायकर एंडवरती असणारा फलंदाज राजेश पाटील. या फलंदाजामध्ये क्षमता आहे. एकतर जीवनदान प्राप्त झालंय आणि सोबतच आता त्याच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. ह्या अगोदर देखील एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. अगदी विजयाच्या दिशेनं त्याची वाटचाल सध्या तरी पाहायला मिळते. या षटकारच्या मदतीनं धावफलक आता आपल्याला पाहायला मिळतं ते 18 या कड्यावरती. फील्ड सेटअप सातत्यानं चेंजेस फिल्डिंगमध्ये आपण पाहतोय कारण की समोर जो फलंदाज आहे त्याला बाद करायचा आहे. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24ची अजूनही गरज असेल. चांगला चेंडू रक्षात्मक पद्धतीनं फक्त ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेला जिथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल फील्ड होईल तोपर्यंत सहजगत्या सिंगल कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. आता एक धाव इथे एकवटली जाते आणि स्ट्रायकिंग एंडला आता शिवाजी पाहायला मिळतील. यस, शिवाजी पाटील 2 चेंडू बीट झालेत. एक डॉट बॉल ह्या मॅचमध्ये रंगत वाढवताना आपण पाहू शकाल. संजय पवार सेकंड स्पेलमध्ये आपण त्यांना पाहतोय. दरम्यान इथे देखील चांगला चेंडू, अप्रतिम
कमबॅक राहिले या षटकामध्ये. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 9 खर्च झाल्या आणि त्यानंतर सलग 3 चेंडू डॉट आले. आता मॅच खऱ्या अर्थानं रंगली. आता मॅचमध्ये बॅलन्सपणा, जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळतं. 52चं लक्ष होतं, धावफलकावरती धावा आपल्याला 29 पाहायला मिळतात. आता अजूनही गरज आहे ती 23 धावसंख्येची आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 बॉल 23 धावा. आता मॅच खऱ्या अर्थानं रंगली आहे. जोपर्यंत राजेश पाटील आहेत तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत विजयाच्या, त्या अर्थातच जय दुर्गामाता काटईच्या. परंतु काय घडेल आता, पुन्हा एकदा पलटवार राहिला तो मानपाडा टीमचा. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली होती आणि 51वरती रोखलं टीम काटईनं मानपाडाला आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मॅचची स्थिती 29 धावा 3 षटकानंतर आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता आवश्यकता आहे ती 23 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, अर्थातच 40+ क्रिकेट संघटनेचा. डीजे ची मांग या मॅचमध्ये जवळजवळ 3 वेळा झाली, पण कोणता संघ कोणाला पाणी पाहिजे हे पाहावं लागेल. येस, आता क्लायमेट थोडासा बदलत चाललाय, कारण की सूर्यदेवता आपल्यापासून आता दूर जाताना आपण पाहू शकला. अस्ताला सूर्य निघालाय आणि आता जसं सावलीचं वातावरण पसरेल मैदानामध्ये, आता नक्कीच थंडावा जितका वाढेल तितका पाण्याची मांग कमी होईल. परंतु सुरुवातीची मॅच होती त्या कारणास्तव 3दा पाणी. आमच्या कॉम्बॉक्समध्ये आमचे सिनियर समालोचक, आमचे मार्गदर्शक, आमचे गीतकार आणि आमचे ज्येष्ठ समालोचक विनोददादा पाटील यांचं आगमन झाले. सहर्ष हार्दिक स्वागत सर आपलं. नक्कीच नेक्स्ट मॅचमध्ये त्यांचा आवाज आपल्याला मायक्रोफोनवरती ऐकायला मिळेल. परंतु चालू मॅच खूप महत्त्वाची मॅच आपण पाहतो. 12 बॉल आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. मॅच रंगली आहे. ज्या पद्धतीनं प्रेक्षकांसाठी मॅच चुरशीची आवश्यक होती त्याच पद्धतीची मॅच सध्या तरी पाहायला मिळते. अगदी रंगतदार सामना. 2 तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये लढतायत. चला जास्त वेळ खर्च करू नका. मानपाडा संघ भरपूर वेळ आपण घेतला, कारण की मॅच सुरू झाली होती, लवकरच सुरू झाली होती. जवळजवळ 5:30 वाजता मॅच सुरू झाली होती. यस, सन्माननीय पंडित शेठ कालन हेडुटण्याचे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था पुरवण्यात आली आहे. जल हे तो कल है, जल विना कुछ नाही असं आपण म्हणतो आणि त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. त्यांचं सहर्ष स्वागत देखील आहे. महत्त्वाचं हे षटक विकेट हॅट्रिकसाठी 5000. यस यस, सन्माननीय निलेश शेठ वझे यांच्या माध्यमातून. परंतु फटका चांगला आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल फील्ड होईल तोपर्यंत धावा मात्र 2 या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना हे षटक खूप महत्त्वाचं आहे. टर्निंग पॉईंटचं षटक प्रवीण वझे यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महत्त्वाचं षटक त्यांच्या खांद्यावरती संघानं सोपवलं आहे. महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. आज झेल जरूर त्यांच्या हातातनं ड्रॉप झाला, परंतु गोलंदाजीमध्ये त्यांना कसरत करावी लागेल. 12 बॉल 23 रोखायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती 2 आल्यात, म्हणजे जणू काही प्रति बॉलवरती 2 या बनवायच्या आहेत विजयासाठी टीम काटईला. राजेश पाटील ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु डॉट बॉल. एक डॉट बॉल टाल्या आपण पाहू शकाल. बरेचसे प्रेक्षक टीम मानपाडाचे देखील ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या कारणास्तव जसा डॉट येतो तसा मात्र टाल्यांचा गजर आपल्याला ऐकायला मिळतो. मॅच रंगली आहे. आमचे मुन्ना देखील या ठिकाणी आलेत. यस, या ठिकाणी चावी मिळाली आहे. होंडा शाईनची चावी आहे अर्थातच. दुसरा देखील डॉट तुमची आहे का? यस, दुसरा डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल कुणासमोर आलाय तर राजेश पाटील, ज्या फलंदाजांना आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. आणि गोलंदाजीमध्ये प्रवीण वझे
जे पहिलं षटक हाताळत आहेत संघाच्या वतीनं चौथं, परंतु अतिशय महत्त्वाचं षटक आहे. नेहमी आम्ही म्हणतो की 5 षटकामध्ये चौथं षटक हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते षटक हाताळत असताना प्रवीण वजे राईट मोर द विकेट ना. पुढील बॉल लॉप केला, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बनतील दर्शक, त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार. थँक्यू. यस, ज्यांच्या नावाचं गुणगौरव गीत अर्थातच त्यांचा वाढदिवस देखील आपण साजरा केला. त्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन नियोजन षटकाराला आणि धावा धावपलकावरती 37 पाहायला मिळत आहेत. बनवायच्या आहेत अजूनही येणारे. जर चेंडूचा विचार केला तर 8 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग 8 बॉल आणि विजयासाठी आता 15 बनवायच्या आहेत. 37 स्कोअर कार्डवरती 52 बनवायच्या आहेत, म्हणजे येणारे 8 आणि गरज 15 धावसंख्येची. अगदी कट टू कट लढाई मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. 2 डॉट आल्यानंतर असं वाटलं होतं की या मॅचवरती शिकंजा कसला जातोय मानपाडाच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर जे काही प्रेशर अगदी क्रिएट झालं होतं राजेश पाटीलवरती ते षटकारानं जरूर त्यानं नाहीसं केलंय, कारण की 6 धावा त्यानं एकवटल्यात. पुढील चेंडू इथे देखील चांगला फटका, परंतु डीपमध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाल्या. बचेंगे तो और भी लढेंगे ही रणनीती मात्र सध्या तरी राजेश पाटील यांची आपण पाहतोय. एक एक धाव विजयाच्या समीप घेऊन जात असताना, परंतु एक एक धावेनं विजय मिळणार नाही आहे, कारण की चेंडू 8 शिल्लक होते आणि 15ची आवश्यकता. आता 7 चेंडू आणि 15 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. या 14 धावा. यस, उत्तम मुकादम आणि मोतीराम पाटील आपण पाहू शकाल. भरपूर मेहनत त्यांची. यस, मेहनत आहे, मेहनतीशिवाय काही नाही. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक, त्यांच्या समोरून चेंडू सीमारेषा पार. आतापर्यंत 3 डॉट बॉल खेळून काढले होते शिवाजी पाटीलनं, परंतु त्या 3 डॉट वरती एक षटकार भारी पडलाय असं काय आपण म्हणू शकतो, कारण की महत्वाच्या क्षणाला हा षटकार आलाय आणि या मॅचचं समीकरण बदललंय. या 6च्या मदतीनं धावा धापलकावरती 44. आता गरज आहे ती 8 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6. कंपल्सरी चेंडू कंपल्सरी चेसिंग म्हणजे 6 बॉल आणि विजयासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. चला चला, जास्त वेळ आपण खर्च करताय टीम मानपाडा. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, म्हणजे या मॅचचा विचार केला तर 9 षटकं पूर्ण झाली आहेत, परंतु अजून मॅचचा निकाल आला नाही आहे, कारण की निकाल शेवटापर्यंत आहे. क्लायमॅक्स अजून बाकी आहे असं आपण म्हणू शकतो. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची. आमचे भीमा कालन यांचं आगमन देखील आपण पाहू शकाल. 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव, त्यांचं सहर्ष स्वागत इन ॲक्शनमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. ती क्रिकेटचे वेडे आहेत निश्चित आपण म्हणू शकतो. काही ठिकाणी पंचांची कामगिरी देखील करतात, काही ठिकाणी फ्यूज क्युरेटर म्हणून त्यांची भूमिका आपण पाहतोय आणि इन ॲक्शनमध्ये देखील खेळतात, आयोजन करता देखील आहेत. म्हणजे साऱ्या भूमिकांमध्ये स्वतःला त्यांनी सिद्ध केलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. येस, क्रिकेटपासून ते लांब राहू शकणार नाहीत, आमचे गुणसंख्या लेखक देखील सांगतात. परंतु चला मॅचला सुरुवात करायची आहे. शेवटचे 6 चेंडू आणि गरज 8 धावसंख्येची आणि मॅन इन फॉर्म मैदानाच्या आतमध्ये राजेश पाटील आहे, म्हणजे विजयाच्या अगदी समीप मी म्हणू शकतो तो काटेई संघ, कारण की हा फलंदाज जर राहिला तर विजय आपला निश्चित. 14 बॉल आणि 30 वरती तो खेळतोय. चला, जास्त विलंब करताय टीम मानपाडा आपण. तर चला, वाखळत संघ आणि वडवली संघ आपले कॅप्टन्स या ठिकाणी लगेच संपर्क करायचा आहे. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची. रजनीकांत गायकवाड, फुल्लेचा चेंडू, स्वीपचा हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय, फलंदाज बाद. 2 धावा व्हायला हव्या होत्या, परंतु 40+ क्रिकेट आहे. फिटनेसचा
इश्यू निश्चित असू शकतो, परंतु फलंदाज झाला बाद, ज्याच्या बॅटमधनं षटकार आला होता, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये शिवाजी पाटील बाद होत आहेत. एकदा इथे जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे 5 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. इक्वेशन आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विश्वनाथ मस्कर नक्कीच नावात दम आहे. दम आपण पाहिला वाढदिवसाच्या दिवशी देखील जवळजवळ 100हून अधिक केक ह्या ठिकाणी कापण्यात आल्याने बराचसा मित्रांचा तापा सातत्यानं 186 यस रेकॉर्ड झाला. नक्कीच रेकॉर्ड झालाय असं आपण म्हणू शकतो. बॅकफुटला जाऊन अप्रतिम फटका. आता मात्र 2 धावा निश्चित मिळतील. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय आणि सहज रीतीने ह्या 2 धावा कंप्लीट देखील केल्यात. शांत डोक्यानं खेळ. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. संयम महत्त्वाचा असतो. आपल्यावरती आपला विश्वास देखील गरजेचा आहे आणि तो विश्वास स्वतःला बॅक करत असताना राजेश पाटील 4 चेंडू आणि 5 ची गरज. याच प्रति चेंडू मागे इक्वेशन हे सांगण्यात येत आहे आणि मॅचच तशा पद्धतीनं रंगली आहे. काटे आणि त्यांच्या अगेन्स्ट मानपाडा संघ लढत असताना ते जागा बनवली होती, परंतु डॉट बॉलनं पुन्हा एकदा या मॅचमध्ये वापसी करत असताना मानपाडाला आपण पाहू शकाल. मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 47 धावा, 5 ची गरज आहे आणि चेंडू 3 शिल्लक आहेत. 3 बॉल आणि 5 धावा महत्त्वाचा चेंडू असेल. मॅच अजूनही सोडायला तयार नाही आहे तो अर्थातच मानपाडा संघ देखील. इथे देखील पुन्हा एकदा बॅकफुट पंच. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफिल्ड. अशा मोमेंटला मिसफिल्ड. इथे जर सामना गमावला ना मानपाडानं तर त्याचं कारण असेल त्यांची मिसफिल्ड. कारण की जो खेळाडू खेळतो त्याला देखील जीवनदान प्राप्त झालाय. तो जर झेल कंप्लीट केला असता तर ही मॅच इथपर्यंत आली देखील नसती असं आपण म्हणू शकतो. कारण की ह्या खेळाडूनं देखील षटकार ठोकलेत ते आतापर्यंत 3 आणि आता इथे 2 धावा आल्या. आता 2 चेंडू आणि 3 ची गरज. 2 बॉल आणि 3 धावा हा महत्त्वाचा बॉल असेल. हा बॉल जर डॉट आला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये खऱ्या अर्थानं वापसी मानपाडाची पाहायला मिळेल. परंतु ह्या बॉलवरती 2 धावा जर आल्या तरी देखील हार्टबीट्स प्रेक्षकांचे वाढतील. दोन्ही संघांच्या चाहत्यांचे देखील अगदी श्वास वाढताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडू आणि 3 ची गरज आहे. मॅच महत्त्वाची आपण पाहू शकाल. वेल घेतला जातोय कारण की इथं विजय कुणाचा अजूनही कळत नाही. क्लायमॅक्स अजूनही बाकी आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही टाकणे शिल्लक आहेत, परंतु मॅच अजूनही बंद लिफाफा आपण म्हणू शकतो. मॅचकडे साऱ्यांचंच लक्ष. 2 चेंडू आणि गरज आहे ते 3 धावसंख्येची. फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एक तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. फेकी खराब आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. आतापर्यंत काय केलं हे विसरावं लागेल, परंतु शेवटचा 1 बॉल आणि 1 ची गरज. भरपूर मेहनत राजेश पाटीलाने घेतली, परंतु शेवटचा जर डॉट आला तर त्या मेहनतीवरती पाणी फिरलं जाईल. परंतु शेवटच्या बॉलमध्ये 1 धाव कंप्लीट होईल का? 1 चेंडू षटकार कधी कधी सोपा असतो, परंतु 1 चेंडू 1 धाव इतकीशी सोपी नाही. या बॅट्समन द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 1 चेंडू मारायचा की डिफेन्स करायचं हे मात्र बॅट्समनला देखील कळत नाही. चला आता मॅचचा रिदम तोडू नका. फक्त 1 चेंडू आणि क्लायमॅक्स अजून बाकी आहे. 37 धावा आतापर्यंत बॅटिंग करत असताना राजेश पाटीलला कुठल्या आहेत, परंतु त्या 37 वरती 1 धाव भारी पडेल असं आपण म्हणू शकतो. 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी चेसिंग या 40+ क्रिकेट संघटनेचा नियम आहे आणि आता ती 1 धाव अगदी यस ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आपण पाहतोय आणि ती आता विजयाची 1 धाव बनवायची आहे. चला वेग आपण धारण करायचा आहे. रिदम तोडू नका. आतापर्यंत मॅच खूप चांगली रंगली आहे. शेवटचा बॉल जसा डिलिव्हर होईल टाळ्यांचा गजर आपण करू आणि या दोन्ही संघांचं नक्कीच कौतुक करू, त्याचं अभिवादन करू. शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे ती आता 1 धावसंख्येची. मॅच रंगली आहे. प्रेक्षक आता अगदी आमच्या मंचावरती खाली उतरले. सीमारेषेच्या जवळून ही मॅच एन्जॉय करत असताना संपूर्ण प्रेक्षक. राजेश पाटील यस 1 धाव आरोग्यासाठी हे त्यांचं ब्रीद आहे आणि 1 धाव विजयासाठी देखील. 1 चेंडू 1 ची गरज. शेवटचा चेंडू कट केलाय. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु विजयाची धाव या ठिकाणी जरूर एकवटली. राजेश पाटीलनं सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. वेल प्लेड राजेश पाटील आणि वेल प्लेड टीम काटई.